नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे अगदी झटपट आणि चविष्ट अशी चिंचेची आंबट गोड चटणी। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला ही चिंच 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। 15 मिनिटांनंतर ही चिंच आपल्याला गॅसवरती व्यवस्थित उकळून घ्यायची आहे। आता ही चिंच व्यवस्थित उकळलेली आहे, तुम्ही पाहू शकता त्याचा गर सुद्धा निघत आहे। आता ही आपल्याला एका चाळणीमध्ये टाकून त्याचा गर व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। चिंच व्यवस्थित मॅश करून त्याचा गर आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। ही चटणी इतकी टेस्टी आहे की समोसा, भजी, चाट किंवा अगदी साध्या जेवणासोबतही एकदम छान लागते। आता माझा चिंचेचा गर काढून झालेला आहे। आपण चिंचेच्या बिया काढून टाकूयात, म्हणजे चिंचुके। आता राहिलेल्या चिंचेचे सुद्धा मी अशाच प्रकारे गर काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आता गर काढून झालेला आहे। आता ही चटणी बनवण्यासाठी आणखी काय काय साहित्य लागतं मी ते सांगते। गूळ, काळं मीठ, साधं मीठ, लाल मिरची पावडर, जिरे पावडर आणि चाट मसाला। तुम्ही काश्मीरी मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल। आता आपण चिंचेचा गर गॅसवरती ठेवूयात आणि त्यामध्ये टाकायचं आहे गूळ, काश्मीरी लाल मिरची पावडर, जिरे पावडर, काळं मीठ आणि साधं मीठ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। ही चटणी घट्ट होईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती एकसारखं हलवत राहायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे उकळू द्यायचं आहे। आता यामध्ये मी टाकत आहे चाट मसाला। चाट मसाला टाकल्यानंतर तो आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। ही चटणी एकदा बनवून ठेवली की ती महिना 2 महिने व्यवस्थित टिकते। फक्त ती फ्रीजमध्ये ठेवायची आणि काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायची। आता तुम्ही पाहू शकता आपली चिंचेची चटणी घट्ट झालेली आहे। या कन्सिस्टन्सीमध्ये आल्यावरती आपल्याला गॅस बंद करायचा आहे। ही चटणी थंड झाल्यावरती आणखी थोडी घट्ट होते। आता आपली चटणी तयार आहे। आंबटपणा आणि गोडपणाचा सुरेख मिलाप असलेली ही चटणी तुमच्या प्रत्येक पदार्थाला एक वेगळीच चव देईल। सोप्या साहित्यामध्ये अगदी घरच्या पद्धतीने तयार होणारी ही चटणी तुमच्या अनेक पदार्थांची चव नक्कीच वाढवेल। तर ही होती आजची पारंपरिक चिंचेची आंबट गोड चटणी। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।